वेलकम टू स्टार जीपी सॉफ्टवेअर सोल्युशन्स. आपण बनवलं आहे HR डिपार्टमेंट साठी CLMS सॉफ्टवेअर कॉन्ट्रॅक्ट लेबर मॅनेजमेंट सिस्टम, ज्याच्यातून HR कॉन्ट्रॅक्ट लेबरचा मास्टर डेटा अटेंडन्स प्रोसेस करू शकतात. लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्ड दिसतो. डॅशबोर्ड मध्ये तुम्ही पाहू शकता टोटल ऍक्टिव्ह लेबर्स, टोटल कॉन्ट्रॅक्टर्स किती आहेत, आज किती लेबर्स प्रेझेंट आहेत, कुठल्या लेबरचे किती एम्प्लॉईज लेबर्स ऍक्टिव्हेट आहेत, कॉन्ट्रॅक्टर वाईज किती लेबर्स आहेत, लाईन वाईज किती लेबर्स आहेत, सेल वाईज किती आहेत आणि शिफ्ट वाईज किती प्रेझेंट आहेत. या ठिकाणी प्रेझेंट दिसतं आणि या ठिकाणी ऍक्टिव्ह मेंबर्स दिसतात, ऍक्टिव्ह लेबर्स दिसतात. आज कुठल्या लेबर्सचा बर्थडे आहे ते या ठिकाणी दिसतं. लेबरचा अटेंडन्स या ठिकाणी चेक करता येतो. अशा पद्धतीने अटेंडन्स दिसतो. प्रेझेंट असेल तर प्रेझेंट, विकली ऑफ असेल तर विकली ऑफ आणि अब्सेंट असेल तर अब्सेंट दिसतं. आपण जाऊयात लेबर्स टॅबला, लेबर्स डेटा टॅबला. इथून लेबर ऍड करता येतात, बल्क अपलोड देखील करू शकता, सिंगल अपडेट देखील करता येतं. यामध्ये सुपरवायझरला पण ऍक्सेस दिलेला असतो, ते पण लेबर्स ऍड करू शकतात. लेबर ऍड केल्यानंतर HR ला या ठिकाणी अप्रुव्हल साठी येतं. ज्यावेळेस HR अप्रूव्ह करेल त्यावेळेस त्यांना ऍक्टिव्ह मेंबर मध्ये ते शिफ्ट होतात आणि त्यांना लेबर आयडी ऍप्लिकेबल होतो. हा लेबर आयडी ऑटोमॅटिक मशीनला जातो, बायोमेट्रिक मशीनला, जिथून फिंगरप्रिंट आणि फेस सेट करू शकतात. अटेंडन्सला गेलो तर या ठिकाणी अटेंडन्स पाहू शकता. फिल्टर्स देखील आहे, कॉन्ट्रॅक्ट वाईज फिल्टर करू शकता, मंथ वाईज फिल्टर करू शकता. मिसपंच रिपोर्ट मध्ये जे मिसपंचेस असतील ते दिसतात. येथून मिसपंच फिक्स करता येतात. अप्रुव्हल जे पेंडिंग असतील ते अप्रुव्हल्स इथून करू शकता, मिसपंच वगैरे. या ठिकाणी हॉलिडेज, पेड हॉलिडेज जे असतात ते अपलोड करू शकतो आणि इथून पेरोल फ्रीज करता येते. पेरोल फ्रीज केल्यानंतर मिसपंच चेंजेस करता येत नाहीत. पेरोल टॅबला जाऊयात. या ठिकाणी पेरोल टॅब मध्ये कॉन्ट्रॅक्टर सिलेक्ट करू शकता, कंपनी सिलेक्ट करू शकता. त्यांचे जे ऍडिशन्स असतील, काही ऍरियर्स वगैरे देणार असेल, ऍडिशनल बोनस देणार असेल तर येथून अपलोड करू शकता. जे ऍडिशनल डिडक्शन आहेत ते इथून अपलोड करू शकता. जनरेट केल्यानंतर पेरोल हिस्ट्री मध्ये पेरोल जनरेट होते. व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर सॅलरी शीट दिसते. कॉन्फिगरेशन टॅबला जाऊयात. कॉन्फिगरेशन टॅब मध्ये कॉन्ट्रॅक्ट तुम्ही ऍड करू शकता, नवीन कॉन्ट्रॅक्टर ऍड करू शकता, डिलीट करू शकता, एडिट करू शकता. सुपरवायझर या ठिकाणी असाइन करू शकता कॉन्ट्रॅक्ट वाईज. असाइन करताना त्यांचा मोबाईल नंबर आणि कॉन्ट्रॅक्ट तुम्ही या ठिकाणी असाइन करू शकता. डिफॉल्ट पासवर्ड pass@123 राहतो. असाइन झाल्यानंतर सुपरवायझर लॉग इन करून त्यांचा मास्टर डेटा अटेंडन्स मिसपंच ऍप्लिकेशन करू शकतात. या ठिकाणी सिस्टीम रूल मध्ये आपण विकली ऑफ सेट करू शकतो आणि मंथली अटेंडन्स किती डेजचा फायनल होतो ते सिलेक्ट करू शकतो. स्किल टाइप्स या ठिकाणी सेट करू शकतो. सॅलरी हेड्स या ठिकाणी अपडेट करू शकतो. रेट कॅल्क्युलेशन या ठिकाणी जी रेट कॉपी असते, रेट कॉपी वाईज तुम्ही कॉन्ट्रॅक्ट वाईज रेट कॉपी सेट करू शकता पूर्णपणे. ह्याच बेसिस वरती पेरोल रन होते. असं आहे आमचं CLMS सॉफ्टवेअर. याच्यामध्ये आपण कस्टमाइज ऍडिशन देतो, कंपनीच्या रिक्वायरमेंट नुसार आपण या ठिकाणी चेंजेस करतो, पण आपण या ठिकाणी मास्टर डेटा आणि पेरोल पूर्ण कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जर सॉफ्टवेअर तुम्हाला हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा किंवा ईमेल करू शकता. थँक्यू.